उसगावमध्ये आयोजित आजची सभा सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेले सर्व उसगाववासीय मंगेश्वराच्या आशीर्वादानं या सभेला मी सुरुवात करू इच्छितो। आज उसगावमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभा आयोजित केलेली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे। इथली सभा करून मला मुडशिंगीला पुढच्या शेवटच्या सभेला पोचायचं आहे आणि आता बाळासाहेब यादवांच्या इथं सभा होती ती करून मी इथं आलेलो आहे। परंतु उसगावचा हा चौक आणि सभा ही गेल्या अनेक वर्षाचं आपलं नातं राहिलेलं आहे आणि या सभेच्या माध्यमातून या चौकामध्येच अनेकदा वेगवेगळ्या सभा आपण घेतल्या आणि त्या सभेच्या माध्यमातून उसगावकरांना साथ घालण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकपणे अनेक वर्षे या ठिकाणी करत आलेलो आहे। आज पुन्हा एकदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं आज मी तुमच्यापुढं आलेलो आहे। ते आज ऋतुराज पाटलांचं काम तुम्हाला माहीत आहे, माझं काम तुम्हाला माहीत आहे। त्या कामावर मी बोलणार नाही कारण की सगळ्या लोकांना ती कामं माहीत आहेत। ही शाळा असू दे किंवा इतर गोष्टी या उसगावमधल्या असू देत, ज्याचा उल्लेख पैलवांनी आपल्या भाषणामध्ये केला की कोट्यावधी रुपयाची कामं या उसगावमध्ये करण्याची भूमिका मी आमदार असताना, ऋतुराज पाटील आमदार असताना केली। उसगावच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 300-350 कोटीची योजना ऋतुराज पाटलांनी मंजूर करून आणली आणि आता त्याचं काम प्रगतीपथावर आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना। परंतु आज जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस म्हणून आम्ही तुमच्यापुढं मतं मागत असताना या राज्यामध्ये आणि देशामध्ये काय चाललं हे देखील सांगणं माझं कर्तव्य आहे। या राज्यामध्ये आज डबल इंजिनचं सरकार आहे असं ते सांगतात। निवडणूक कुठली लागली, ग्रामपंचायतची जरी लागली तरी त्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार आहे सांगतात। मला आता काळजी वाटते, उद्या विकास सेवा तुमची लागली तर म्हणतील डबल इंजिन आहे आमच्याकडे द्या म्हणून। म्हणजे आता भाजप आणि शिंदे गट, शिवसेनेचा शिंदे गट हे आता प्रत्येक बाबतीत सांगतात केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, मग आम्हाला इथं देखील सत्ता या ठिकाणी द्या। परंतु केंद्रात आणि राज्यात तुमच्या असलेल्या सत्तेतून या राज्यातल्या सामान्य जनतेला काय फायदा झाला? या राज्यातल्या सामान्य जनतेचे अश्रू पुसले गेले का? या राज्यातल्या सामान्य लोकांना आधार मिळाला का? या राज्यातली बेरोजगारी कमी झाली का? या राज्यातली महागाई त्या ठिकाणी कमी झाली का? याचं उत्तर मात्र डबल इंजिन सरकार त्या ठिकाणी देत नाही। याचं उत्तर मात्र डबल इंजिन सरकार त्या ठिकाणी देत नाही। आज इथं आमच्या माता भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत। काय अवस्था आहे महागाईची? डाळ किती महाग झालेली आहे आपल्याला माहित आहे का? स्वस्त झाली आहे। गोड तेल महाग झाले, सिलेंडर महाग झालाय। म्हणजे महागाई एवढी आहे की आता सोनं मला वाटते 10,000 रुपये तोळा झाले। नाही मुद्दाम म्हटलं मी, लक्षात यायला पाहिजे। सोनं आता प्रत्येक घरामध्ये, गरीबातला गरीब माणूस असू दे, एक सोन्याचा दागिना माझ्या घरामध्ये पाहिजे असं प्रत्येक आमच्या महिलांना वाटतं, प्रत्येक भगिनीला वाटतं किमान एक सोन्याचा दागिना माझा असला पाहिजे। आता सोन्याचे भाव या भाजप आणि शिवसेनेच्या काळामध्ये एवढे झालेले आहेत की आता घरामध्ये एखादा दागिना बारका जो असेल पूर्वीचा, नवीन घेताच येणार नाही, पूर्वीचा असेल तो फ्रेम करायचा आणि लावायचा आणि नातवाला सांगायचं याला सोनं म्हणतात। म्हणजे आता घ्यायची ऐपत ही सामान्य माणसाची आता राहिली नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की ऐपत राहिली नाही। एवढं सोनं महाग झालं। आज एखाद्या घरामध्ये लग्न असेल, आता मुलगी आमची या ठिकाणी जाणार असेल, सून आम्ही करून आणणार असेल तर आता सोनं घालता येईल का अशी शंका सामान्य माणसाच्या घरामध्ये या ठिकाणी निर्माण झाली। मग हे डबल इंजिन सरकार कुणासाठी काम करतंय? हे डबल इंजिन सरकार आमच्यासाठी, सामान्य माणसांसाठी काम करत नाही। जर हे डबल इंजिन सरकार आमच्यासाठी काम करत असतं तर या महागाईचा दणका आमच्या सामान्य जनतेला या ठिकाणी बसला नसता, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे। अजितदादा, दुर्दैवानं अजितदादांचा मृत्यू या ठिकाणी झाला। मराठा समाजातलं, बहुजन समाजातलं एक मोठं नेतृत्व, या महाराष्ट्रातला मराठा समाजाचा एक चेहरा अजितदादा या ठिकाणी होते
आणि हा त्यांचा मृत्यू, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, कारण की अजून बरीच माहिती बाहेर यायच्या, माहिती येत नाही तोपर्यंत मी पदावर राहिलेला माणूस असल्यामुळं त्याच्यावर मी वक्तव्य करणार नाही. परंतु हा दादा झाल्यामुळं महाराष्ट्रातला एक मराठा चेहरा, बहुजन समाजातला चेहरा या ठिकाणी दुर्दैवानं त्या ठिकाणी गेलेला आहे, हे देखील आपल्याला मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. एक कर्तृत्व, नेतृत्व त्या ठिकाणी बाजूला गेलं, याचं दुःख आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी. आज भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे, मी म्हटलं तसं या सत्तेच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की 10-15 दिवसापूर्वी बदलापूर गावामध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. मग राज्याची कायदा व्यवस्था कुठं आहे हो तुमची? तुमचं डबल इंजिन सरकार कुणासाठी या ठिकाणी काम करतोय? कुठं आहेत मुख्यमंत्री, कुठं आहेत उपमुख्यमंत्री जे मोठ्या आवाजानं सांगतात की आमच्या बहिणींच्या बाबतीत आमच्या संवेदना आहेत? मग या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायचं धाडस या महाराष्ट्रातला नराधम या ठिकाणी करत असेल तर तुमचं हे डबल इंजिन सरकार आम्हाला मान्य नाही. ही भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागेल, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागेल. जर आमच्या मुली आज घरातनं बाहेर पडल्यानंतर सुरक्षित नसेल, परवा मी एक बातमी कुठं तर 3 दिवसापूर्वी वाचली, मुंबईमध्ये 12 का 18 मुली या एका दिवसामध्ये गायब झाल्या, या पद्धतीची बातमी माझ्या निदर्शनास त्या ठिकाणी आली. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? नेमका कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र? ज्या महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची एक या ठिकाणी इतिहास राहिलेला आहे, वसंतदादांचा इतिहास राहिलेला आहे, आदरणीय पवार साहेबांचा इतिहास राहिलेला आहे, विलासराव देशमुख साहेबांचा इतिहास राहिलेला आहे, वसंतराव नाईक साहेबांचा इतिहास या महाराष्ट्राला या ठिकाणी राहिलेला आहे. त्या महाराष्ट्राची अवस्था आज एवढी वाईट केलेली आहे की या देशामध्ये महाराष्ट्र जे पहिलं राज्य होतं ते आज 5 आणि 6 नंबरला राज्य आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी झालेलं आहे. मग तुमचं डबल इंजिनचं सरकार कुणासाठी काम करतंय? हे डबल इंजिनचं सरकार आमच्यासाठी काम करत नाही, बोटावर मोजण्या इतक्या उद्योगपतींसाठी हे फक्त काम या ठिकाणी करते. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होती 15 तारखेला, मी 8 तारखेला या निवडणुकीच्या काळात सुद्धा पुण्याला 8 तारखेला गेलो होतो. कशासाठी गेलो होतो? 5-7 दिवस मतदानाला होते, तरी 1 दिवस काढून मी पुण्याला मुद्दाम त्या ठिकाणी गेलो होतो, कारण की तिथं सुनावणी एक होती, जी सुनावणी महत्त्वाची होती. त्या सुनावणीमध्ये या महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी हा बंटी पाटील तिथं गेला होता. तो विषय काय होता तर या महाराष्ट्रातल्या भाजप सरकारनं आता 1,35,000 कोटी रुपयाची वीज दरवाढीची मागणी केलेली आहे. 1,35,000 कोटी रुपयाची वीज दरवाढ करायची मागणी ही महाराष्ट्र शासनानं MSEDCLनं आज आयोगाकडे केलेलं आहे. एक पद्धत आहे, या राज्यामध्ये वीज दरवाढ करायची असेल तर एक कोर्ट आहे वीज नियामक आयोग, त्याच्याकडे अर्ज करायला लागतो. ते जनतेची सुनावणी घेतात, महाराष्ट्रातल्या मान्य असेल अमान्य असेल तर ते मान्यता देतात. ही प्रथा आहे. याच आयोगानं त्याचे अध्यक्ष होते, त्या अध्यक्षांनी मार्चमध्ये एक निर्णय घेतला आणि ही वीज दरवाढ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्यांनी निर्णय दिला की वीज दरवाढ आम्ही देणार नाही. आहे ते बरोबर आहे, काही सेक्टरला त्यांनी वीज दरवाढ कमी केली. महाराष्ट्र शासनानं त्यांच्यावर दबाव आणला आणि दुसरं वाढीव वीज दराचं या ठिकाणी प्रस्ताव मंजूर करायला लावला. आमचे लोक हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्हाला एकतर्फी निर्णय घेता येणार नाही, तुम्हाला सुनावणी घ्यावी लागेल, जनतेचं ऐकावं लागेल आणि मग तुम्ही निर्णय घ्या. 8 तारखेला ती सुनावणी मागच्या महिन्यात त्या ठिकाणी झाली. आम्ही सुनावणीला इरिगेशन फेडरेशन असेल, मी असो, सोलर ज्यांनी बसवलेलं आहे त्या सगळे लोक आम्ही गेलो, आमची बाजू मांडली आणि सांगितलं ही दरवाढ करू नका. आज महागाईचा धनका सामान्य माणसाला बसलेला आहे, बेरोजगारी वाढलेला आहे, उद्योगधंदे बंद होत आहेत. अशा वेळी नवीन वीज दरवाढ तुम्ही कशासाठी करताय? हा आम्ही बाजू त्या ठिकाणी मांडली. बाजू एवढी कणखरपणे ती ठिकाणी मी मांडली. मी शेवटला बोलत असताना मी त्या अध्यक्ष जे कोर्ट आहे त्या कोर्टाला विनंती केली की तुम्ही कोर्टात, या कोर्टामध्ये आज आम्ही बाजू मांडतोय. मागच्या वेळी देखील मी बाजू मांडायला 3-4 महिन्यापूर्वी त्या कोर्टात गेलो होतो महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं. आम्ही म्हटलं तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुमच्यावर आमची जबाबदारी आहे. या ठिकाणी
तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी कोर्टाला आम्ही अपेक्षा या ठिकाणी सांगितली की कोर्टात तुम्ही आमचा तुमच्यावर विश्वास आहे, उद्या या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास मोडायला नको की आम्हाला न्याय देणारा न्याय देवताच या ठिकाणी न्याय देत नाही. आणि आम्हाला वाटलं की माझ्या भाषणानंतर मी शेवटचं एक वाक्य वापरलं की हे सगळं जे काही चाललेलं आहे मला षडयंत्र वाटतंय. षडयंत्र काय तर MSEB खाजगीकरणाकडे चाललेले आहे. तुम्ही कुठल्या तर उद्योगपतीला ही MSEB विकणार आहे ही माझी शंका आहे, ही माझी शंका आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या हॉलमध्ये डाव्या बाजूला आम्ही सगळे बसलो होतो, शेतकरी होते तिथं, बाजू मांडणारे होते. उजव्या बाजूला मी ज्यावेळी म्हटलं हे खाजगीकरण करून कुणाच तरी घशात घालणार आहे त्यावेळी उजव्या बाजूला प्रचंड टाळ्या वाजल्या. मला लक्षात आलं नाही टाळ्या वाजवणारे कोण होते. मी अर्ध्या तासानं सुनावणी झाल्यावर बाहेर आलो. बाहेर आल्यावर माझ्या लक्षात आलं उजव्या बाजूला टाळ्या वाजवणारे MSEBचे अधिकारी होते. त्यांना पटलं मी काय म्हणत होतो ते की हे खाजगीकरण होणार आहे, त्यांना पटलं आणि म्हणून त्यांनी टाळ्या वाजवल्या. हे मला नंतर लक्षात त्या ठिकाणी आलं. म्हणजे आज राज्यामध्ये डबल इंजिनचं सरकार, आज 15 ते 20% वीज दरवाढ आपल्याला या ठिकाणी होणार आहे. ही सुनावणी झाल्यानंतर आम्हाला वाटलं होतं निर्णय होईल, आमच्यासारखा निर्णय होईल. आणि एक दिवस पेपरमध्ये वाचलं की ज्या आयोगाचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनीच राजीनामा दिला. त्या अध्यक्षांच्यावर राजीनामा दिला म्हणजे दबाव, दबाव आल्याशिवाय राजीनामा देणार नाहीत. त्यांची मुदत होती, ते मुदतीच्या आधी 20 दिवस रिटायर होणार होते. 20 दिवसामध्ये 20 दिवस आधी माणूस कशाला राजीनामा दिलो. VRS घेतली तर 2 वर्षापूर्वी घेतो माणूस. 20 दिवस राहिले त्यांची मुदत संपायला, 20 दिवस आधी राजीनामा दिला. कारण की शासनाला माहीत होतं तो अधिकारी ते अधिकारी कदाचित हा निर्णय पुन्हा आपल्यासारखा करणार नाहीत, ग्राहकाच्या बाजूने करतील असं वाटलं. म्हणून त्यांच्यावर दबाव आणून राजीनामा त्या ठिकाणी घेतला. आम्हाला आश्चर्य वाटलं. आता आम्ही म्हटलं काय होणार काय नाही होणार. आणि मागच्या 6 दिवसापूर्वी पेपरला जाहिरात आली की पुन्हा सुनावणी होणार आहे आणि सुनावणीची तारीख उद्याची 6 तारीख ठेवली. म्हणजे आम्ही कुणी जायचंच नाही. मी त्यांना आयोगाला पत्र लिहिलं, तुम्ही 6 तारीख लिहिल्या, 2 दिवस पुढे ढकला. मी म्हटलं 7 तारखेला घेतली तरी चालेल, म्हटलं मतदान करतो आणि तिकडे येतो, म्हटलं काय अडचण नाही. मी म्हटलं 7 तारीख ठेवा, 8 तारीख ठेवा, 9 तारीख ठेवा, किमान आम्हाला संधी द्या तिथं बोलायची. आयोगानं मान्य केलं नाही. उद्या सुनावणी आहे. मी आता ऑनलाईन उद्या 12 वाजता त्या सुनावणीत कोल्हापुरातनं हजर राहणार आहे. आणि या वीज दरवाढीला विरोध करण्याची भूमिका, महाराष्ट्रातल्या जनतेच्या बाजूनं विरोध करण्याची भूमिका मी प्रामुख्याने घेणार आहे. कारण की आता ज्यांनी सोलर लावलेत, सोलर कुणी कुणी लावलेत हात वर करा. तुमच्याकडे आनंदाची बातमी द्यायची आहे मला. आता या वीज नियामक आयोगाच्या MSEDLच्या प्रस्तावामध्ये आता सोलरची लाईट जी आपण घेणार आहे ती सोलरची लाईट फक्त दिवसा वापरायची आहे. तुम्ही रात्री MSEBची घ्यायची माग. मग सोलर आम्ही कशासाठी लावला. आता कारखान्यांनी 100 एकर जागा घेतली, लाईट बिल जास्त आहे म्हणून धाराशिवमध्ये, सोलापूरमध्ये आपल्या इथं कारखाने बरेचसे आहेत. त्या सगळ्या कारखानदारांनी, तुम्ही बरेच जण अनेक कारखान्यात नोकरी करता, त्या कारखानदारांनी 100 एकर जागा घेऊन सोलर बसवला. आता सोलर का बसवला, 14 रुपये 15 रुपये या ठिकाणी बिल आम्हाला परवडत नाही म्हणून कारखानदारांनी सोलर बसवला. आता त्या बिचाऱ्यांना सोलरची लाईट ही दिवसा वापरायची. सोलरची लाईट जरी तयार झाली तरी तुम्हाला ती वापरता येणार नाही. आमची लाईट घेतली पाहिजे या पद्धतीचं नियोजन आता वीज दरामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. हे आम्ही मान्य करायचं आहे का, जोरात सांगा. हे आम्ही मान्य करून चालणार नाही. नाहीतर उद्या तुमचं देखील, आज इथं बसणाऱ्या प्रत्येक लोकांना मला सांगायचं आहे, घरी जाऊन लाईटचं बिल बघा. 1000 रुपये ज्यांचं येते त्यांनी हात वर करा. 20% वाढणार आहेत तुमचे. हिशोब मांडा लगेच. 20% वाढणार आहे. 2000 येते त्याचं 20%, 15 ते 20% वीज दर वाढ ही आता पुढच्या महिन्यात होणार आहे. आम्ही विरोध करतोय, बंटी पाटील ताकदीनं विरोध करतोय. हे चुकीचं आहे हे सांगण्याचं काम उद्या देखील मी या ठिकाणी करणार, उद्या देखील मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आज आपण ताकदीनं या निवडणुकीमध्ये
आज तुम्हाला हे दणका बसलाय, डाळीचा दर वाढलाय, गोड तेल वाढले, या ठिकाणी बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, वीज दर वाढ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. ह्याचं उत्तर या ठिकाणी द्यायचं असेल, त्याची तक्रार करायची असेल तर फडणवीस साहेबांचा मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं? एकनाथ शिंदे साहेबांचा आहे का? मग सांगायचं कुणाला? ह्या दोघांचा मोबाईल नसेल आम्ही या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्र्यांना निरोप द्यायचा असेल तर एकच काम आपल्याला करावं लागेल, त्यांना परफेक्ट निरोप या ठिकाणी मिळणार आहे. 7 तारखेला हाताचं बटन दाबा, त्यांना निरोप योग्य ठिकाणी मिळतो. त्यांना निरोप बरोबर मिळतोय की आम्ही केलेलं हे सगळं जनतेला मान्य नाही. मला आता भीती वाटते की या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कदाचित रेशनवरचं धान्य सुद्धा हळूहळू कमी होईल. रेशनवरचं धान्य सुद्धा उद्या हळूहळू कमी होईल अशी मला शंका वाटते. आज देशामध्ये ट्रम्पनं या ठिकाणी 50% कर लावला. भारतातनं ज्या वस्तू अमेरिकेला जातात, मग आमचं टेक्स्टाईलचं कापड इचलकरंजीमधलं त्या ठिकाणी जातं, औषधं आमची या देशातनं त्या ठिकाणी जातात. मागच्या महाराष्ट्रातनं 5-10 हजार कोटी रुपयेचा माल हा अमेरिकेमध्ये जातो. ट्रम्प तात्यांनी काय केलं? 50% आमच्यावर कर लावला. आणि मग आता काल त्या ठिकाणी मोदी साहेबांनी सांगितलं 50चं मी 18% केला. हे विजयी माझा या ठिकाणी झालेला आहे. भाजप म्हणते आमचा विजय आहे, परंतु 18% त्यांनी केला. पहिलं 50% केला आणि मग ते 18% केला म्हणून विजय सांगायचा. परंतु अमेरिकेतनं जे आमच्याकडे वस्तू येणार आहेत त्याला टॅक्स किती? 0%. म्हणजे आमच्या वस्तू जाणार आहेत त्याला 18%, त्यांचं जे आमच्या भारतात येणार आहे त्याला 0%. मग शेतीतला सोयाबीनचा आला, दुग्धजन्य पदार्थ आले, उद्या खतं आली, उद्या इथेनॉल आला तर 0% टॅक्स असणार आहे. म्हणजे आमच्यापेक्षा त्यांची किंमत कमी असणार आहे. उद्या या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. कारखाने बंद पडणार आहेत. हे वास्तव या देशामध्ये आता आलेलं आहे. परंतु कोण ऐकायला तयार नाही. स्वतःची पाठ थोपटून घेण्यात भाजप आणि शिवसेनेला धन्यता वाटते. जे चुकीचं चाललंय त्याच्यावर या ठिकाणी बोलत नाहीत. निवडणूक लागली की हिंदुत्वाचा विषय घेऊन या ठिकाणी कुठला तरी मुद्दा आणायचा आणि त्या मुद्द्यावर ध्रुवीकरण करायचं, लोकांची मनं या ठिकाणी वळवायची आणि मतं घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. हिंदुत्व आम्ही या ठिकाणी मानतो. हा बंटी पाटील गेले 40 वर्ष रामनवमी करतो. या बंटी पाटलानं कसबा बोर्डामध्ये हनुमानाचं मंदिर या ठिकाणी बांधलं. 40 वर्ष या ठिकाणी रामनवमी मी केली. त्याचा फोटो व्हॉट्सॲपवर टाकला नाही, कारण की राम आणि हनुमान आमच्या हृदयामध्ये. आम्हाला सांगण्याची या ठिकाणी गरज नाही. आम्हाला सांगण्याची गरज या ठिकाणी नाही आहे. मंगेश्वराचं आल्यावर आम्ही दर्शन या ठिकाणी घेतो, बिरोबाचं दर्शन घेतो, महादेवाचं दर्शन या ठिकाणी घेतो, हनुमानाचं दर्शन या ठिकाणी घेतो. हिंदुत्वाचा ठेका काय भाजपने या ठिकाणी घेतलेला नाही. आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदुत्वाचे पाईक या ठिकाणी आहोत, म्हणून आज आम्ही देवाला देखील या ठिकाणी मानतो. परंतु समाजामध्ये तेढ निर्माण करणं, समाजामध्ये धुई निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. वाराणसीमध्ये अहिल्याबाई होळकरांनी मंदिरं बांधली. ती मंदिरं पाडण्याचं पाप तुम्ही भाजपने केलं. त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठं होतं? त्यावेळी तुमच्या हिंदुत्वाचा या ठिकाणी पुळका का आला नाही? त्यावेळी हिंदुत्वाबद्दल तुम्ही या ठिकाणी का बोलला नाहीत? हा प्रश्न या भाजप शिवसेनेला विचारणं या ठिकाणी गरजेचं आहे. ज्या अहिल्याबाई होळकरनी अख्ख्या देशामध्ये मंदिरं बांधायचं काम केलं, त्या वाराणसीमध्ये तुम्ही त्यांनी बांधलेली मंदिरं पाडलीत. त्यावेळी मग हिंदुत्वाबद्दल तुम्ही का बोलला नाहीत? हा प्रश्न या भाजपवाल्यांना विचारला पाहिजे. त्यांना फक्त आठवण येते जाती धर्माची. निवडणुका लागल्या की त्यांना आठवण येते. समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी या सगळ्या मुद्द्यांचा वापर त्यांचा या ठिकाणी करतात. इतर वेळी ते या ठिकाणी करत नाहीत. तुम्ही भाजपच्या नेत्याचं भाषण ऐका. महागाईबद्दल बोलताना कधी दिसतात का? रोजगाराबद्दल बोलताना या ठिकाणी दिसतात का? फक्त जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा समाज हा या ठिकाणी गुन्ह्या गोविंदानं लाच होता. त्यांच्यात वाद लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. धनगर समाजाला आरक्षण देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली होती की पहिल्या कॅबिनेटला निर्णय घेतो. कुठं गेला आता? 100वी कॅबिनेट तुमची या ठिकाणी आली. मराठवाड्यातला बंजारा समाज रस्त्यावर या ठिकाणी उतरलेला आहे.
हे ब्रिटिशांची पॉलिसी आहे, डिवाइड अँड रूल. समाजातल्या लोकांना या ठिकाणी बाजूबाजूला ठेवायचं, एक एकट्याला हाताळायचं आणि या राज्यावर आपली सत्ता आणायचं. हा षडयंत्र भाजपचा या ठिकाणी आहे. मग आम्ही हे किती दिवस सहन करणार? या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसानं हे किती दिवस सहन करायचं? आणि हे सहन करायचं नसेल तर येणाऱ्या या 7 तारखेला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. मी म्हणलं तसं मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू शकत नाही, उपमुख्यमंत्र्यांना आम्ही काही सांगू शकत नाही. याचं उत्तर एकच असणार आहे, या निवडणुकीला काँग्रेसला या ठिकाणी मतदान करणं, तरच त्यांना जे काही या ठिकाणी व्हायचं आहे ते होणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कोल्हापूर महापालिकेची निवडणूक बघितली. प्रवीण केसरकर व सचिन आता हे नगरसेवक निवडून आलाय, प्रवीण केसरकर निवडून आले. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ताकदीनं माझ्या पाठीमागे या ठिकाणी राहिला. निवडणूक लागली त्यावेळी भाजपचे लोक म्हणत होते बंटी पाटलाला उमेदवार मिळणार नाहीत. 400 लोकांनी माझ्याकडे अर्ज केले, 110 लोकांचे अर्ज माघारी घ्यायला लागले. मला समजूत काढावी लागली, अर्धी केस गेली डोक्यावरची माझी या सगळ्यांचं रुसवा काढण्यात. भाजप काय म्हणत होतं, बंटी पाटलाला उमेदवारच मिळणार नाही. शेवटी उमेदवार मिळाले. 74 जागा मी उभ्या केल्या, शिवसेनेनं 6 जागा त्या ठिकाणी उभ्या केल्या. आम्ही एकत्रित लढलो. मला 81च्या 81 जागा लढता आल्या असत्या, परंतु मी म्हटलं आघाडी करून आपण लढूया आणि जागा लढलो. या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेनं या ठिकाणी निर्णय दिला, कारण की आपण सगळे बघितलं असेल या महानगरपालिकेमध्ये राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे एकत्र आली, फक्त कोल्हापूरमध्ये आली ती बंटी पाटलाच्या धास्तीमुळे या ठिकाणी आली. ती या ठिकाणी कोल्हापूरकरांच्या धास्तीमुळे एकत्र आली. पुणे असू दे, मुंबई असू दे, सगळीकडे वेगवेगळे लढले, परंतु कोल्हापूरमध्ये मात्र एकसंघपणे ते या ठिकाणी लढले. फक्त या ठिकाणी भीती होती ती कोल्हापूरकरांची, त्यांना भीती होती. एका बाजूला मुख्यमंत्री, एका बाजूला उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, संत्री, पेरू, चिक्कू सगळे एका बाजूला होतं. मी आपला झुणका भाकरीवाला इकडे होतो, सामान्य माणूस आम्ही इकडे होतो. काँग्रेस ही सामान्य माणसाची या ठिकाणी पक्ष आहे आणि या झुणका भाकरीवर आम्ही या कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेनं या बंटी पाटलावर विश्वास ठेवून, शाहू महाराजांच्या आशीर्वादानं आमच्यावर विश्वास ठेवून 34 नगरसेवक निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. 34 नगरसेवक निवडून देण्याचं काम या कोल्हापूर महापालिकेमध्ये कोल्हापुरातल्या स्वाभिमानी जनतेनं या ठिकाणी केलं. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून माझी उसगावकरांना विनंती आहे की आज उसगाव मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, मी उसगाव ही माझी कर्मभूमी या ठिकाणी मानतो. ज्यावेळी विधानसभेला इकडं आलो त्यावेळी उसगाव माझ्या पाठीशी ठामपणे राहील हा एकच आत्मविश्वास होता. थोडं गणित विधानसभेला उसगावचं जरा चुकलं, मागं पुढं या ठिकाणी पैलवान झालं ना, हा थोडं मागं पुढं झालं. आता मागं पुढं होणार नाही ना, जोरात सांगा. हा त्यामुळे आता काळजी आपण घेतली पाहिजे. त्यावेळी काय झालं, लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले. बहिणींना वाटलं डायरेक्ट माझ्या खात्यात पैसे आलेत, नवऱ्याला विचारायला लागत नाही. तिकडं नवऱ्याचा 4000 किस्सा कापला, महागाईनं ती विसरली आमची बहीण. 4000 नवऱ्याचा किस्सा कापला, ते राहिलं बाजूला. 1500 डायरेक्ट आलेत, एवढंच डोक्यात बसलं. आता त्या 24 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद करण्यात आलं. मग KYC निवडणुकीच्या आधी का लावली नाही? ही KYC आत्ता जी लावली आहे ती निवडणुकीच्या आधी का तुम्ही लावली नाही? तुम्ही निवडणुकीच्या आधी KYC लावायची होती ना. तुम्ही वर्षभर मतासाठी पैसे दिले, आता KYC लावली, 24 लाख महिलांचं अनुदान बंद केलं, म्हणजे तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत. हे हळूहळू आता बंद होत जाणार आहे. हळूहळू सुरुवात आहे आता. ही पहिला टप्पा 24 लाखाचा, मग 24 लाख महिला गप बसल्या किंवा पुढचा आणि एक 24 लाखाचा काढायचा. मग सांगायचं तुमच्या घरात मिक्सर आहे, मग तुमच्या घरात फॅन आहे, मग तुमची परिस्थिती चांगली आहे. तुम्हाला अनुदान नाही मिळणार. तुमच्या घरात मोटरसायकल आहे, तुम्हाला अनुदान नाही मिळणार. उद्या भांडी बघा येऊन येत नाही झालं घरातली. आता कुठले आहेत म्हणजे या भाजपवाल्यांचं काय खरं नाही, काय करतील याचा नियम नाही.
कसला नियम आणतील आणि तुमचा कार्यक्रम करतील सांगता येणार नाही. त्याच्या आधी यांचा कार्यक्रम करा. 7 तारखेला ही विनंती आहे माझी. त्याच्या आधी 7 तारखेला यांचा कार्यक्रम करा. महापालिकेला जसं कोल्हापुरातल्या स्वाभिमानी जनतेनं शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली या बंटी पाटलाला ताकदीनं सहकार्य केलं, विजय त्यांचा झाला असला तरी या ठिकाणी 34 जागा या बावड्याच्या पाटलानं निवडून आणल्यात. हे आपल्याला मी या ठिकाणी सांगतो. एकट्यानं या जागा शाहू महाराजांच्या आशीर्वादानं निवडून आणायचं काम त्या ठिकाणी केलंय. सगळे एका बाजूला होत्या, सगळ्या ताकदी एका बाजूला होता. पैशाचा महापौर होता तरी देखील कोल्हापुरातल्या स्वाभिमानी माणसानं हा बंटी पाटील एकटा लढतोय, त्याला आशीर्वाद दिला पाहिजे, त्याला सहकार्य केलं पाहिजे, त्याला पाठबळ दिलं पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून माझी उसगावकरांना विनंती आहे, आज कीर्ती मसोटेसारखा एक सक्षम कार्यकर्ता आम्ही या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. सुनीलची काय ओळख करून द्यायची गरज नाही. पूर्वीपासून या ठिकाणी काम करणारा या ठिकाणी माणूस आहे. मला वाटतं सकाळच्या 12 तासापैकी 9 तास पायाच पडत असतो. दुसरे आमच्या यादव वहिनी या ठिकाणी आहेत. बाळासाहेब यादव 25 वर्ष माझ्याबरोबर आहेत. मी आता तिथं सभेत सांगितलं की 2000 साली ज्यावेळी राजकारणाला सुरुवात इकडे केली त्यावेळी त्यांच्या शिवशक्ती मंडळ होतं, मला नाव आठवतंय, त्या मंडळाला सुरुवात या ठिकाणी केली आणि राजकारणाची माझी सुरुवात तुमच्या सगळ्यांच्या बरोबर सुरुवात त्या ठिकाणी केली. परंतु ही जुनी माणसं आज बाळासाहेब यादव 26 वर्ष एकनिष्ठपणे माझ्याबरोबर आहे. आता सकाळी चहाला भेटलेला माणूस दुपारी दुसऱ्या पार्टीत जातोय, अशी अवस्था आहे राजकारणात. 26 वर्ष हे घरानं माझ्या पाठीमागं आहे आणि ही सगळी एकनिष्ठ माणसं या राजकारणामध्ये बंटी पाटलांना आणलेले आहेत. ते तुमचा विकास करण्यासाठी, तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, तुमचे अश्रू पुसण्यासाठी या ठिकाणी ही माणसं मुद्दामून या ठिकाणी आलेले आहेत. पलीकडं कोण इच्छुक होतं माहीत नव्हतं. आमच्याकडे काही जास्त इच्छुक नव्हते. कीर्तो तू एकटाच होतास का? होतं कोण? हां, दोघं जण खरं थांबले ते, म्हणजे मान्य केलं. पलीकडे लई इच्छुक होते म्हणा. हां, दाबून तिकीट आणले म्हणलं तुझ्या गल्लीवाल्यांना सांगतात. धमकी देऊन तिकीट आणले मला असं कोणतरी सांगितलं. म्हणजे लोकशाही केवढी आहे बघा भाजपमध्ये. धमकी दिली की तिकीट मिळते. की आज परिस्थिती, त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आज आपण या येणाऱ्या 7 तारखेला ताकदीनं आपण सगळ्यांनी काम करावं. इथं उजगावमध्ये माझे एवढे कार्यकर्ते आहेत. मी जर कार्यकर्त्यांची यादी जर भाजपवाल्यांनी काढली, बंटी पाटील ऋतुराज पाटलाचे कार्यकर्ते किती? 100 पाणी वही भरल. 100 पाणी वही भरल. त्यांचे कार्यकर्ते किती? 2 पानं लई ते लई भरतील, 2 पानं. परंतु मग 100 पाण्याच्या वहीमधनं मतं कुठं जातात हा माझा प्रश्न या ठिकाणी माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांना आहे, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आहे. आता किमान 3-4 हजार लोक इथं, 3-4 हजार लोक या ठिकाणी इथं आहेत. तुम्ही प्रत्येकानं या ठिकाणी ठरवलं 5-5 मतं द्यायची. 3000 लोकांनी 5-5 दिली तर किती होत्यात? हां, 15,000. इथं 15,000 मतदान देणारी तुम्ही इथं भाषण ऐका आलाय, माझ्यावर प्रेम करताय म्हणून आलाय ना का नाही? होय, मला मानताय ना? हो, म्हणजे विचारायला लागते. हो, मग आता मला मानत असशीला, मी नेता म्हणून सांगत असशीला, ते काय घोषणा वाघ आहे आमका आहे, तर वाघ दाखवा की मी कसा आहे ते आता. हां, जिल्ह्याला कळलं पाहिजे बाबा दक्षिणमध्ये ऋतुराज पाटलाच्या दक्षिण मतदारसंघामध्ये सगळ्याच्या सगळ्या सीटा काँग्रेसच्या आल्या हे दाखवून देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. रुसवे फुसवे बाजूला ठेवा. आजी माझी सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे, टिळा लावताना बंटी पाटील लागतोय. आता कीर्तीला टिळा लावताना तुम्ही सगळेजण थांबा. मी तुम्हाला टिळा लावताना बंटी पाटील लागतोय, सरपंच करताना बंटी पाटील लागतोय, ग्रामपंचायत सदस्य करताना बंटी पाटील या ठिकाणी लागतोय. आता कीर्तीला टिळा लावताना तुम्ही सगळे ताकदीनं माझ्याबरोबर या ठिकाणी राहिला पाहिजे, ही माझी तुम्हाला विनंती असणार. मी कुठल्या तोंडानं या ठिकाणी जिल्ह्यात सांगणार बंटी पाटलाची ताकद दक्षिणमध्ये आहे, ऋतुराज पाटलाची ताकद दक्षिणमध्ये आहे, हे मी सांगायला या ठिकाणी तुम्हाला जर
ताटमानेनं या बंटी पाटलाला कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये फिरू द्यायचं असेल, ताटमानेनं स्वाभिमानानं हा पाटील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरवायचा असेल तर 100% निकाल माझ्या मतदारसंघामध्ये लागला पाहिजे, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती असणार. मी फक्त मोठा बोलून होणार नाही, भाषणातून बंटी पाटील मोठा होणार नाही. बंटी पाटलाची राजकीय ताकद तुम्हाला दाखवावी लागेल. कोल्हापुरातल्या शहरातल्या लोकांनी 34 जागा निवडून देऊन महाराष्ट्रामध्ये संदेश दिला की या कोल्हापूर शहरामध्ये शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आज सुद्धा काँग्रेसच्या विचाराची माणसं आहेत, शाहू महाराज बंटी पाटलाला मानणारी माणसं आहेत, हे दाखवून देण्याचं काम कोल्हापूर शहरातल्या लोकांनी केलेलं आहे. आता जबाबदारी दक्षिणची आहे, आता जबाबदारी दक्षिण मधल्या लोकांची आहे. तुमच्या स्वाभिमानाला या ठिकाणी जागा करायसाठी मी आलेला आहे, तुमचा अभिमान जागवायसाठी या ठिकाणी आलेला आहे. ही लढाई बंटी पाटलाची एकट्याची नाही आहे, तर दक्षिण मधल्या ऋतुराज पाटलाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाची आहे. आम्ही ज्यावेळी ऋतुराज पाटलाचा स्टेटस ठेवतो, बंटी पाटलाचा डीपी ठेवतो, त्यावेळी त्या डीपीला साजेस असं काम या येणाऱ्या 7 तारखेला करावं लागेल. कीर्ती भेटला असेल नसेल त्याचा विचार या ठिकाणी करू नका. येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला बटन दाबताना 2 चेहरे फक्त समोर ठेवा, एक बंटी पाटील आणि दुसरा ऋतुराज पाटील. हे उभारलेत असं गृहीत धरा. उमेदवार कोण आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही, माझी प्रतिष्ठा इथं लागलेला आहे. मला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जिल्ह्याचं राजकारण करत असताना माझं घर माझ्या पाठीमागं आहे का, या अभिमानानं मला सांगता आलं पाहिजे की माझं घर माझ्या पाठीमागं आहे. म्हणून या जिल्ह्यामध्ये बंटी पाटील राजकारण करतो, समाजकारण करतो, सामान्य माणसाला आधार देतो. त्यावेळी माझं घर भक्कमपणे माझ्या पाठीचे आहे हे दाखवून देण्याची वेळ या 7 तारखेला आलेली आहे. आणि म्हणून आमच्या तिन्ही उमेदवारांचं हात चिन्ह आहे, या हात चिन्हासमोरचं बटन दाबा, या तिघांना या ठिकाणी निवडून द्या. मंगेश्वराच्या आशीर्वादानं 9 तारखेला गुलाल लावायची संधी आपण द्या, एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.